जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल। देवमोगरा माता मंदिर परिसरात महाराष्ट्र आदिवासी भवन साठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवावा। अयोध्यातील श्रीराम मंदिर जम्मू काश्मीर प्रमाणेच सागबारा गुजरात येथील कुलदैवत देवमोगरा माता मंदिर परिसरात महाराष्ट्र आदिवासी भवन उभारण्याची मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काल शुक्रवारी झालेल्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत केली। या मागणीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिले आहेत। जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाची दूरदृश्य प्रणालीद्वारे काल शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। बैठकीत आमदार चंद्रकांत रघुवंशींनी आदिवासी समाजाच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली। नंदुरबार जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून लाखो भाविक भक्तगण वर्षभर सागबारा गुजरात येथील मंदिरात दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी जात असतात, परंतु त्या ठिकाणी अपेक्षित अशा सोयी सुविधा नाहीत। जागेअभावी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असतो। मानमानता फेडण्यासाठी आलेल्या भाविकांना उघड्यावरच स्वयंपाक करावा लागतो। निवासासाठी सुविधा देखील नाही। मंदिर परिसरात महाराष्ट्र आदिवासी भवनाची निर्मिती झाल्यास भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होतील। भवन झाल्यास भाविक भक्तांना मोठा लाभ होईल। यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात यावे। बैठकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 15 आमदारांच्या मतदारसंघामध्ये आदिवासी आहेत, त्यांना फायदा होईल त्याचा। माझी तुम्हाला विनंती आहे, 10 कोटी रुपये द्या, जास्त बी नका। आम्हाला काही एक्झिक्युटिव्ह नको, आम्हाला फक्त पांघरायला आणि ओढायला भेटलं तरी चालेल, पण 10 कोटी रुपयामध्ये महाराष्ट्राचं आदिवासी भवन देवमोगरा मातेच्या मंदिरावर आपण आपल्या राजवटीत पूर्ण करावं अशी हात जोडून विनंती करतो। शहरी भागाला जास्तीत जास्त पैसे द्या आणि या समाज कल्याणच्या वसतिगृहाचा मी प्रश्न टाकतो। अस्मिता असो, देवमोगरा जो विषय त्या ठिकाणी जो विषय सांगितला त्याचा प्रस्ताव आपण आमच्याकडे पाठवा। कलेक्टर महोदया आपल्या माध्यमातून येऊ द्या। आम्ही 100% त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू। आमचे तिन्ही आमदार महोदयांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या राजेश आणि चंदूभाऊने सांगितलेल्या सूचनेचं आपण पालन करावं अशी अपेक्षा करतो। सन 2025-26 या प्राप्त निधी 429 कोटी रुपये आहे। आतापर्यंत खर्च झालेला 136